एक साधारण कुटुंबामध्ये एक स्त्री, एक आई आपल्या 4 वर्षाच्या मुलाला सांभाळत असते, सगळे कामं वगैरे करून. काम करता करता तिचं आवरते, त्याचं आवरते, त्याला झोपी घालते आणि काही कामानिमित्त टेरेसवर जाते कपडे वाळू घालण्यासाठी. खाली त्याला झोपी घालते रूममध्ये, वरती टेरेसवर जाते, कपडे वगैरे वाळू घालते. काय तिच्या मनात येतं आणि खाली असंच सहज वाकून बघते तर तिला दिसतं की दरवाजा उघडून तिचं बाळ गेटच्या बाहेर जाणारच. तिला दिसतं की तिथून खूप सारे पशु येत आहेत, गाड्या येत आहेत की ज्याच्यामुळे आपल्या मुलाला, आपल्या बाळाला त्रास होऊ शकतो. आता त्याला थांबवायचं कसं? खाली पळत पळत येऊस तर ते बाळ चाललं जाईल गेटच्या बाहेर, त्याला त्रास होईल, ॲक्सिडेंट होऊ शकतो. बरोबर ना? तेवढा वेळ नाही तिच्याकडे. ती काय करते, वरती जी बादली असते पाण्याने भरलेली, ती बादली त्या मुलाच्या अंगावर वरतून टाकून देते. जशी ती बादली वरतून टाकते पाण्याने भरलेली, तसं ते बाळ रडायला लागतं आणि तिथेच थांबतं. आता तुम्ही म्हणाल असं का? अरे तिला जाऊ द्यायचं नव्हतं ना बाहेर. तेवढ्या वेळात तो रडायला लागला, तोपर्यंत ती खाली येते, त्याचा आवरून देते, त्याला कपडे बदलून देते, त्याला शांत करते. ठीक आहे, तिने पाणी टाकलं पण वाचवलं ना त्या ॲक्सिडेंटपासून. असंच असतं. भगवंत हा आपल्या आईसारखा आहे आपल्यासाठी. एखादं संकट, खूप मोठं संकट येणारं असेल तर भगवंत त्या गोष्टीपासून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करतो. मध्ये खूप अडथळे आणतो. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं ना की अरे मला हे काम करण्यासाठी इथे जायचं आहे, ते काम होऊ देत नाही. तो का नाही होऊ देत? त्याच्या खूप मोठ्या योजना आहेत आपल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी. आपलं चांगलं इतकुसं आपल्याला दिसतं, पण आपलं एवढं मोठं जे चांगलं असतं ना, एवढं मोठं चांगलं ते त्याला दिसतं. त्यामुळे इतकं नाही बघायचं. खूप मोठं जग आहे आपल्यासाठी, ते बघायचं. आणि तो भगवंत बघतो, म्हणून त्याच्या वेगवेगळ्या कामांवर कधी शंका घ्यायची नाही. मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा. कारण आपल्यासाठी काहीतरी बेस्ट आहे, म्हणून आता ते होत नाही. विश्वास ठेवा त्याच्यावर, आनंदित राहा आणि म्हणा थँक्यू भगवंता.